ओम प्रणाम नमस्कार। आजपर्यंत पतंजली वेलनेस ही कल्पना फक्त टी व्हीवरती पाहून आणि इतर वर्तमानपत्रातून बातम्या ऐकून किंवा इतर व्हिडिओमधले काही भाग पाहून माहिती जमा झालेली होती। पण आज या ठिकाणी आमच्या बंधूंना गुडघ्यावर उपचार करण्यासाठी आम्ही ॲडमिट झालो 8 तारखेला आणि तेव्हापासून आज तागायत जो अनुभव घेतला तो अप्रतिम आणि अवर्णनीय असा आहे। त्याचं कारण असं की ॲलोपॅथीकडे सर्वसामान्यपणे लोकांचा कल हा ॲलोपॅथीकडे असतो। मी स्वतःही आमच्या बंधूंना घेऊन घरच्यांच्या आग्रहाखातर अहमदनगरला ॲलोपॅथीमध्ये तपासणी केली मोठ्या हॉस्पिटलला आणि त्यांनी काय सांगितलं की ह्याला वाट्या बदलाव्या लागतील गुडघ्यांच्या। आणि खर्च त्याचा 3 लाख रुपये होता। आम्ही असा विचार केला की जर वाट्या बदलल्या तर माणूस आदू होईल। वयाचा विचार केला, शरीर रचनेचा विचार केला, तब्येतीचा विचार केला तर उरलेल्या आयुष्यामध्ये ते दुःखकारक होणार। याऐवजी मी स्वतः पतंजलीचं काम करतो। परमपूज्य स्वामी रामदेवजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक शिबिरं अटेंड केली। हरिद्वारला मी स्वतः जाऊन आलो आणि म्हणून माझी खात्री होती की आपण पतंजलीमध्ये गेल्याशिवाय आणि अनुभव घेतल्याशिवाय, कारण सर्जरी पतंजलीमध्ये नाही, इतर ॲलोपॅथीमध्ये सर्जरी हा भयानक पर्याय आहे, उपाय आहे, पण तोपेक्षा ही आयुर्वेदिक जी आहे नैसर्गिक क्रिया जी आहे ही अतिशय वर्णनीय आहे। आणि म्हणून आज या ठिकाणी हे सगळं अनुभवलं